बाया जनावर बाबा तर कधीच जागेवर नसतंय. मीच टाकायची कुठे सुद्धा जनावरांना. खा की बघती का काय आज बिजारी पडली तीच मला काय कळना बाई. ताप बी आलाय का काय. जा मला भिवून पलीकड. हे बाई जीवाला ताप झालाय माझ्या निसता. चावळीन बिवाळीन कशी बी पडले ती जरा सुद्धा माणूस गोळा करत नाही बाई. हे गाडीवाल्या बाबांना तर काय करावं की माझ्या दारात न जात ती सारखी. कुठे गेलाय काय माहिती बाबा माझा तर. कधी येत कधी नाही काय कळना मला. 5-6 जनावरांचं मी एकटीने करायचं म्हणलं बाबा काय करतो माझं काय मला ही कळतच नाही बाई. हा मेघ निघली ती मेघ डोबायची तिकडे जाऊन राहणार. रुपाबाईनी देवा कुठे गेलाय. हा देवा आता कुठे गेले तर रानात गेले तर येतो म्हणले तर आता. मला इथं सांगितलं काय काम ते हिंडत आहे तिकडं. कुठं हिंडतोय ते काय तिथं दिसलो आता तिथं फट्टा बसला होता स्टँडवर. नाही मला म्हणले ना ती खाली काय गुरांचं ती मग एक पिंडी आणून टाकली तर एवढं कट करून टाक मी दुसरे घेऊन येत. चौकात होय मग काय तुम्ही बसला इथं काम करीत ते बसल्या चौकात तिथं. ह्या बाबाचं काय कळतच नाही बाई. काय करतो पुरी बिरी पटवतोय का काय काय कळतच नाही मला. चौकात लग्न झालंय तरी तिकडे बसला जाऊन अजून तिथं काम करायचं घरी. ते कॉलेज विलेज आहे का काय तिथं. आईच्याच एक जुनं होतं ते आलंय त्यामध्ये गेला सांगतो. असं म्हणता खरं बोलता काय. खरं म्हणून जुनं एक होतं त्याचं. मला तरी वाटलंच होतं बाबा काय म्हणून घरी उशिरा येतो कुठे गेला तो नेमकं. जळतोय ना मा फोन तिकडं मी कामाच्या राड्यात काढी लागते मा फोन सुद्धा. 7-8 करून ते हिंडत आहे तिकडं. हा ती त्या गायकडे हिंडत असन त्या झपरीला तर माग भेटू देते आता कुत्रीवाणीच मारते ती मारते पण ह्याला सुद्धा मारते. हे माझ्या डोक्याला ताप झालाय बा. बरं जाऊ द्या मी जातो मी बघा ते आले मी तुम्हाला सांगायला फक्त. हा जा तू ते वरच्या आईला राहतो त्या मित्रच आहे ना माझ्या नवऱ्याचा. मित्रच आहे पण तुम्हाला सांगायला कुठे. हा चालतंय भाऊजी जा बघा त्याच्याकडे काय ती काय बाय बाबा कुठे गेला असं माग एकटीच्या ताप सोडून माया बाबाचं काय कळतच नाही. हा पोरी बे बघतो लग्न झाल्यावर बी ह्याला पोरीकडे बघायचं म्हणलं याचं किती अवघड आहे. तसंच जाऊ दे मी बी नसते काम करेन मी बी निवांत बसणार आहे आपल्या जनावरांपाशी. मी तर मा तर कुठं काय नडले काम करत बसायला. मी बी वाटच बघते ह्याची कावा येतोय म्हणून एवढीच निसता गोशिवची शिंग मागणं कवा येतोय बाबा आणि कवा नाही मा तो नुसता बांडवाडा केला बाई. रुपाताई हा काय करताय तुम्ही. कधी आलात तुम्ही. अहो माझं सोडा तुमचे मिस्टर कुठे आहेत. जरा लक्ष द्या तुमच्या नवऱ्याकडं. काय झालं. अहो त्या फाट्यावरती आता मी उतरले बर का एसटीतून आणि तुमचा नवरा पण तिकडून स्कूटीवरून उतरत होता. हा आणि एक बाई होती तिथं. काय लागलं. हा बाई होती तर काय झालं. बाई आलती तुमच्या नवऱ्याला सोडवायला. वा माझ्या नवरा बाईच्या गाडीवर बसला होता काय. हा तशी दिसायला लय भारी होती बर का. वा काय म्हणता. खरंच की गोरी पान अशी केस मोकळे सोडलेले गॉगल लावून आणि तुमचा नवरा होता मागे बसलेला. कसा बसलेला हो. असं लय चिकटून बसलेले हो. असं हातन तेन टाकून तिच्या खांद्यावरती. आणि नेतान का आता तिथं. मी उतरले एसटीतून आणि मला पाहिल्यावरती असं तोंडच लपवलं की त्याने. नाही ह्या तोंड नाही मी झापडून काढलं ना रातच्याला ह्यानी फक्त घरी यावं म्हणते मी. काय करायचं दोस्त मला वाटलं तुमच्या ओळखीचीच आहे ती त्यामुळं मी फक्त सांगितलं तुम्हाला. मला काय करायचं बाई मी जाते. 7:30 माया ओळखीची बाई मला टेन्शन आलंय. मला वाटलं तुमची बहीणच आहे. नाही कोण 7:30 होती काय माहिती पनवती. ह्या जाळ झाला हिचा पेट झाला. तुम्ही काय करा मला काही कळनाच बघा. बसा बाई तुम्ही माझ्या जीवाला होय काय करू माझ्या नवऱ्याचं. तुम्ही सांगू नका बरं का मी सांगितलंय तुम्हाला ते. नाही तुम्ही काय कॉलेजला जाता का काय लग्न झालं तरी कॉलेज करता होय. नाही मी गेलते तिकडं गावात गेले होते जरा काम होतं माझं पार्लर मध्ये गेलते ना. नवऱ्याने का मला ड्रेस घालून द्यावा बाई लय त्याला लय पोरात असं उभा सुद्धा राहू देत. माझ्या नवऱ्याला लाड करतो माझा. हा म्हशीवाणी दुसऱ्या पोरींना घेऊन हिंडतो एवढ्या हापचड्या घालते त्या ती आणि त्यांच्या मागे बसतो आणि मी नुसतं साडीचा पदर जरी पडलं तर मा बोकांडी बसू शिव्या देत. माझा नवऱ्याला लाड करतो तू दुसऱ्या बाईकडे असं डुंकून पण पाहत नाही. आमचा डोकावता जीव चालला ना पार वाळून गेलं. दुसऱ्या गाडीवर बसून आले हो स्कूटीवरती. त्या पोरीच्या काय भारी दिसत होती बरं का. पण पोरगी राहायला लय मॉडर्न राहती. आणि तुम्ही बघा तुम्ही भरवायला लागल्या मा काज होत आमचे ते येतील. हा जावं ना येऊ का. काळजी घ्या बरं का. होय लक्ष द्या जरा. देते ना
बाहेरच्याच बाया लक्ष देतात सगळ्या माझ्या नवऱ्याकडं. काही करू मी, त्या नाचक्याला कळत नाही का दुसऱ्याच्या पोरीला चिटकू चिटकू बसतोय मी ना. त्याने उदीच मी वाटच बघते त्याची. कवा सकाळी गेलेला बाबा आहे अजून नाही आला. माझ्या डोक्याला नुसता ताप करून ठेवलाय नाचक्यानं. लग्न केलं असतं पळून जाऊन कॉलेज मधल्या पोरासोबत तर लय चांगलं झालं असतं. जाऊ दे म्हणलं आई बापाच्या पसंतीनं करावं, तर असा जाळ करतो. पोरींचं एवढं खपवून घेत नाही तिने. ही पोरी घेऊन हिंडतोय माग बसलाय धरून तिला. आणि रोग कुणी जीव आलाय माझं, काय करू ग, कधी यायचं ही. सरपण आणला आपल्या येताना. हा बरं झालं ना मा जाळायला घेऊन आला अच्छन सरपण आहे ना. तुला काय काय जाळा लावलंय असलं. तू गाडी कोणाला देते का काय रे तू? हा गाडी देते पोरांना. माझ्या गावातल्या ओळखीचं माझ्या 10-15 बॉयफ्रेंड नाहीत का, त्यांना देते गाडी तीन माझी पेट्रोल आणि त्यात जळीत पोरं. आणि तुम्ही आता लोकांच्या पुरीच्या गाडीवर मिठ्या मारू मारू कुणाच्या गाडीवर बसलेले कोण आता? म्हणलं तुला? काय बोलता, काय नाटक करता, खरं बोला बरं. तो आहेत का राजबिंडा नवरा ती राजबिंडा गडी बिडे तुला कळतं का नाही? हो कळतं का? असली मी राजबिंड काय म्हणून लोकांच्या पुरीला मिठ्या मारू मारू बसतो. तिला डुक्कर तोंडाच्या कुठल्या छान दिसले की घुलायचं, तिला चांगले दिसले की घुलायचं. इकीचे असती का ती कावा सावचीन नाटक करायला लागलंय बिगर का. लाडून बिडून. सकाळपासून मी एकटीच झक मारते इथं, काम करते जनावरांचं ह्याचं त्याचं. तुला कोण म्हणलं मी गाडी बसून गेलतो? कोण म्हणलं म्हणजे? कोण मला म्हणलं तुला? सांगितलं असेल कुणी तुला सांगायचं. कोण म्हणलं? कुणी सांगायचं त्याने सांगितलं असेल. उग मार खाचीन उगे मॅड खायचे. आईचं दलिंद्र खाते डोकं टाकीन मारून. डोकं खाऊ नका काय. तू खाऊ नका माझं डोकं. तू खाऊ नको. शायनिंग करता तू काय शायनिंग करती? म्हणे मला मी खाली राहिले पेंटक घेऊन येतो. अजून पेंटक येतात दांडक घालाय माझ्या डोक्यात. बघितलं काय ना? तुला काय गरज आहे का? तुला काय गरज आहे ग? कोणाचं बी काय ऐकून नवऱ्याचा तोंड मी कुणाचं बी ऐकत नाही काय. मला दोघा जणांनी येऊन सांगितलं मी घालशील कुणाचं नाकात बोट बोटं. ऐकत नाही. घालशील नाकात बोटे. तुला एक त्या मिठी मारताना तवा नव्हतं का काय दिसत? तिला मिठी मारताना नाही का दिसलं? अयो हा? अयो काय तुझा कर कसा आहे ग? काय तुझा कर कसा आहे ग? अहो त्या जनावरासारखा काय खाता त्यांच्या पुढचं इचून इचून त्यांना टाकलंय ना मी. हा का काय पोट भरलं रे नाही? पुरीचं. तुला जेवाय बिवाय दिलं का नाही सुनानी? हा जेवाय बिवाय सगळ्याच करत बसते ना मी. तुम्ही हिंडा पुरीला घेऊन लोकांच्या. दारू पिली का काय? काय हा, नाही नाही गांजा मारलाय. दारू नाही पेले, गांजा मारलाय. मा तेवढंच काम होतं सकाळपासून घरात बसून. हे आऊ दसा तू देशे मा शिवाय बिवाय द्यायचे नाहीत बरं का तुम्ही, नाही तर मी मा माहेरला जाईन निघून. गांजाचं ते नाव घेऊ नको. हा. ते गांजाचं- बहीण आली बसते घासानी कुठं कशानी उसानी रील्स काढी. हा माझ्या बहिणीचं लय पडतं तुम्हाला. लोकांच्या काय? बहिणीच्या गाडीवर तुम्ही धरू धरू येतात तेव्हा त्याचं नाही दिसत. तेव्हा नाही वाटत लोकांच्या गुरांची बहिणी. काम विमा करायला लावायची तिला तिकडे लावती काय रील्स बिल्स काढायला. माय आई बापाला नीट बघ ना. बघ माय आईच्या हांगाला मास्तर राहिले का? नाही राहिलं ना. तुमच्या आईला जोर येतो मला भांडायला. त्या हाणाय पाहिजे तिने तुला हाणाय नासकी. हाणायला पाहिजे. तुला लाज बीज आहे का नाही? त्या अंगाला पहिल्यापासूनच मास नव्हतं त्याला. मी काय करणार? माझ्याच अंगाला नाही, माझ्या अंगाचा मास चिटकवू का तिच्या अंगाला आता? आता तालमीतच लावतो आईला. तालमीत. आणि मा बापाच तर काहीच नाही ठेवलं. बापाला मास नव्हतं ना, आईला बी नव्हतं. आता बापाला तालमीतच लावतो. 69 वय झाले तरी जाऊ देस तालमीत. हा होय ना. हा तू बघतोच काय आहे ती. करणं ताटावून येणार आहे तुमचा. ए, तसलं बोलायचं नाही. तू ही बहीणच खाती अर्धा लिटर दूध आणलं गावातून इका की तू ही बहीणच का आला वरपूर तू या खाऊ द्या. काय माराय बिराय लागले का? एखादा लिटर दूध कमी जात असं डेअरीला म्हणून काय जळायला लागले वय लगेच? माझ्या बहिणीचा लागले कुत्रे तुला अकल बिकल लगेच आहे दुष्ट का नाही? लावायला लागले माझ्या बहिणीला. माय आई बापा आधीच लेकरू काय खात नाही मा, त्यावरून अजून तसं मानायचं. हिचं डुकार उठलं. तुम्ही काय पांघरून कामून घालिता लोकांच्या पुरींच्या गाडीवर बसून कोण म्हणलं तुला? काय संबंध? म्हणलं असेल मला कोणतरी. मी का बसू त्या पूजीवर? मी का बसू कुणाच्या गाडीवर? तुम्ही पूजेबर कुणाला म्हणले आता तुम्ही? थोडा मी नीट बोलतोय रुपये. कुणाला नीट बोलते म्हणजे? नीट राहा तू. नीट बोलतो म्हणजे मा आणि त्या पूजेचं काय असेल ते असेल. तुला काय करायचंय? काय असेल ते असेल म्हणजे? तुला ते लग्नाच्या आधी असेल, मग आता लग्न झालंय ना. तुला कोण म्हणतं असं पूजेचं माझं काय आहे म्हणून? मग तुम्हाला पूजी नाव कसं आठवलं आणि तुम्हाला कसं कळलं ती पूजी? अगं माहिती लक्षातच नाही. देवाची पूजा करायची असते ना, ती पूजा नाव. तुम्ही फिरवा फिरवी करू नका, नाही तर दिन ढकलून गाय पशी लय नाटक करू नका म्हणे. आई हा आई हो की मला हानती गाय हे बघ गौलस दात खिळी बीत खिळी वसना पासला. तुमची बसू द्या ना, माझी का म्हणून बसवता? तुमची बसू द्या ना. मी काम नवरा आहे का? मी करते. डुकार आहे का? हा. तुमचं किती हे केस वडीन शेरट वडीन केस वडीन शेरट वडीन डुकराचं दलिंद्री अवघड दलिंद्र असतं. कुठलं नासकाड वडील माम, लाज ना लज्जा होय का गाई?
नाही ना खायला बियाला कमी टाकीत जाऊ नको तू वांगाळ झाली पलीकडली. होय नाही ती गाय तुम्ही गाडीवर बसून आलेला गाय वांगाळ झाली असन तिला या ना वैर पैन करून. हा तात्या हा. काय म्हणलं तर काय नाही म्हणलं बरं, बरं, आलो. झोपल्यात तात्या काय म्हणलं? नाही झोपल्यात तात्या नाही जागे झाले लगे तात्या म्हणे ते तात्याला काय म्हणू का गाली टाका बुबळात बोटा तेवढीच दिसतंय मला चांगलं फाडून बांग जेवत आहे का म्हणा तानाचं खाऊ दे एक भाकर उघड डोकं खाते काय आणायचं म्हणले का काय रुसू नको तुला गिफ्ट आणलंय होय का काय आणलंय मला गिफ्ट लय मस्त आणलंय काय आणलंय कोणाला म्हणायचं नाही नाही म्हणणार आपल्याला आणि एक गाय आणली राशीनून सांभाळाय तुला छान मला वाटलं काहीतरी आणला असेल मला आयफोन बीफोन गाय काय गु खाती का आयफोन वरचा आयफोन पाहिजे मला काय सांगायचं आयफोन पाहिजे मला व्हिडिओ माझ्या आईला आणि फोन नाही घेतला तुला आयफोन घेऊन देऊ का का आईला म्हातारपणाला काही व्हिडिओ कॉल करून काही इंस्टाग्रामला फोटो बिटो टाकायचे तुला माहिती का लय डेंजर होता मा बाप पहिला इंस्टाग्राम वर त्या अकाउंट 7 अकाउंट आहेत फेक हा फेक पुरीला म्हटलं काय? पाठवायला असंच बायांना पटवलं असं तुमच्या बी बापाने म्हणून ती बाई वाळून गेली सगळी त्यामुळं झालंय सगळं आता हिडा टाका का फेरे घालता 7 फेरे घालून 7 जन्माचं वाटोळ केलं माझं अजून किती घालायचं तर बोल वाईट बोल वाईट. तो आणून तर बघा नुसतं आज तुम्ही तुझी आणलं. सून मिली तुला आज नात तोंडाची खोतोंडाची तोंड दिसणारच नाही दादा हा नाटवंदाची काही त्यांनाची त्या नाही तर पूजेच्या स्वतःला माझ्या घरी पोरांची जात. तुला दिसणारच नाही तोंड नात तोंडाची पूजेचा विषय काय आहे तेच मला शिर, कळलं शिर. तुम्ही तुम्ही त्या पूजेत न- मरून टाकतो बाई तुझी वास मला होईल पहिलं कोई खाली खूप राहायचं तूच खाती का काय बापाला आणलेलं बी सगळं दारू माझ्या नादाला लागू नका कुस्ती बिस्तीच्या डोकं पडावर माझे. बिडात होता का काय पहिलवान होतो पहिला. बायको सोबत काय कुस्ती खेळता का काय लाज तर वाटते का खेळावं नाही मित्रा काय? मैत्रिणी सोबत बायको सोबत कुस्ती खेळा अयो चावली का काय हाताला बोलला बोलता दलिंद्र कुठलं ना असली बायको भेटली तिकडे मेलो बिलो असतो एखाद्या कुकडी बिकडी कॅनल मध्ये कशाला मला औषध बिवषध तू पुरीला खाशी बिशी घेऊन घेऊ येता? तरी परवडलं असतं परवडला असत ए बाई ए बाई झालं का तुला एखादा साप बीप चावायचा इकडे ये तुम्हाला चावू द्या ना ती गाडीवर घेऊन आलती तिला चावू द्या ना माझ्या बहिणीला कशाला चावू द्या तुला वाघ बीक खाय ना उसातले वाघ आहेत वाघ बी काही मी येऊ का तिकडे उसाकड कशाला अजून तिला पाठवायचं राहिलंय काय सगळ्या 4 जणी फिरवून आल्या आतापर्यंत ए विचार काय खोपडीत घुसलेत का काय तिला पाठवायचं कशाला वाघ सुटल्या तो मग तिला घेऊन येतो हा बहिणीला नीन वाघ नेला तर तुम्हाला हा. नाही नेणार आज बोलायत काय तिकडे बाड्या असू द्या तुम्ही नाकाला ताप घेऊ अयो तुझी बहीण चावली वाटत हाताला इकडे ये अहो मी माझ्या बहिणी देखत माझी इज्जत घालू नका ती आईला सांगत आली, जाय ना आली. 2 मिनिटात सोड चिठ्ठी घेऊन येईन माझी आई मला तिकडं का आता परवडन का आता परवडन का मिळून काय करत होती काय तिकडे उसा मिळून काय करते आता मिळून लाईन मारायचं राहिलंय का काय चल मिळून मिळून बाई आली का हा आली, आली, आली. शाजा पाजारची लेकरं बी निलीच तू तर व्हिडिओ काढायला काही जागा तू बाळा ही नाही अक्कल बिक्कल हिच्या नग नाद लागू तू हे बहीण का भाव चाळी बिव चाळी काय बघ हातान तीन चावली हाताला हा तिथे हेच करते लहानपणापासून तिला कुठं अक्कल आहे अयो तुला तरी कुठे आहे हिला काय कशाची अक्कल आहे नॉनसेन्स आहे फक्त टुपीट आहे गाडीवर आलता ना थर्ड का? तिला. तुला शिवाय देत होती आता म्हणे दलिंद्री अगे, नासकी फुकणे. आली हो? कुणाला शिवाय अगं तुला लाज तर वाटते का कोणती काय बहिणीला लग्न? किती बांधणं लावते पुरीला करते घेऊन का ये. लग्न माझ्या परत हिला लावा आपण तिच्या घरी हा लग्न काय करते का नवऱ्यात म्हणा इतका हाल माझ्या करतात. बरं. लग्न मग काय म्हणणं तो ओसात तिकडे घासात काय करत होती गासात काय कर काढीत होती काढलं का? फोटो काढलं फोटो हो काढलं मग आपला काढ बरं एक सेल्फी नाही अजून 4 बोट घाल ना त्याच्यात 4 बोट घाल 2 तर अशी केली. आलो आयो पण तुला कशाची अडचण आहे हा? जीव मारून टाकेल तुला माहित नसतंय तू जरा ओयो तुला काय माहित नसतंय 10 तास झाले मी बोंबलते सकाळपासून एकटी काम करते तिथं गेली शिल्पी काढायला बहिणीकडे आली बहिणीला 4 दिवस मदत करावी तर लागला ना तू आज आजी 4 पुरी घेऊन कुटीवर हिंडाया बरं झालं उलट हा फिर दे ना तरी जाणते बिचाराच्या मागे बरोबर माझा आलाय तुला जा तिकडं तुम्हाला मारू नको का उगाचच. थांब खूप आईला मारती फोन करून सारखं. सांगते तुला थांब काय करते काय माहिती मला जाते का आता बघ ती मा तोंड जा ना तिकडं माझ्या काम बिम तोंडासमोर. करणार नाही. मी काम बिम पाहिलं करणार का नाही कामाला? जाळ झाला या नवऱ्याचा आणि हिजा बाई नासकी आली बाई बहीण आली म्हणून 4 दिवस करावं म्हणलं तर हिजीच सगळं करावं लागायला मला ते बाबा तर लोकांच्या पुरीला भेटून येतो ह्याच शर्ट धुवा काय धुवा मी सगळं धुत मी बसते येत हिंडून सगळीकडून नासका पूजे इकडे ये तिला टाकली नाही का कुठे तू आ हिला कुठे नाही टाकली नाही आता कुठे तू घाली ते असं मोठ टाकी ते मय बरं वाटन तू आबीन तिला बी कुठे नाही का टाकली म्हण जळून बसू दे काम मी नाही करत